चला तर दवाखान्यात आलेली मी यांना घेऊन सिव्हिलला। गर्दी बघा, खूपच गर्दी आहे, पण तरीसुद्धा नंबर लागून जातो लवकर, कारण की इथले डॉक्टर पण खूप छान आहेत आणि व्यवस्थित सांगतात, व्यवस्थित समजवतात आणि खूप छान मस्त व्यवस्थितच बोलतात। आणि दवाखाना पण खूप पॉश आहे हा सिव्हिलमध्ये आलेलो आहे आम्ही। यांना दर महिन्याला इथल्या गोळ्या लागतात, थोडंसं ताण आहे डोक्याला, त्याच्यामुळे मानसिक ताणच्या गोळ्या, तर त्यासाठी दवाखाना बघा किती पॉश दवाखाना आहे, दवाखाना आहे यांच्यासाठी। इकडे आलेलो आहे आम्ही, सगळीकडे गर्दीच गर्दी आहे दवाखान्यात, सिव्हिलमध्ये आलेलो आहे यांना सगळीकडे गर्दीच आहे। झालं आमचं काम, चाललो आम्ही आता घरी परतलो, वरून खाली उतरत आहोत आम्ही। दवाखान्याच्या आजूबाजूचा परिसर खूप छान आणि खूप मस्त आहे। सर्व दवाखान्यात पेशंट राहतात ना, ते इथं मस्त बाहेर जेवण करायला येतात, ते सर्व काही मस्त फिरतात इथं, खूप छान मस्त परिसर आहे। थांबा, गेटच्या बाहेर निघाला। चला, कसे आहेत युट्यूब फॅमिली? चला, आज परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। आजचा ब्लॉग खूप छान आहे, पूर्ण बघा, स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। लाईक करा, कमेंट करा, नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, राकेश गेला होता डीमार्टमधून, बघा काय काय आणलं त्याने। ही आणली चहा, असं आहे त्याचं उडून तोडून, काय सांगितलं की काय उचलून आणतो। हे आहे तांदूळ, म्हणजे 1 महिन्याचा किराणा संपूर्ण आणला त्याने, पूर्ण 1 महिन्याचा किराणा। हे बघा, हे शॅम्पू, बघा शॅम्पू, हा पण शॅम्पूच आहे, हा शॅम्पू आहे। हे याच्यावर भेटलेलं आहे, यांच्यावर फ्री भेटले। आणि ही तेलाची बॉटल आहे ना, ऑफरवर होती, कमी किमतीमध्ये, म्हणून हीच आणली त्याने। आता हे काय आहे, हे पण काय, हे साबण आहे, ते साबण, हे बघा, हे साबण आहे। आणि ही आहे साखर, ही साखर, कोलगेट, हे वाटाणे, ओले वाटाणे, ते फ्रीजमध्ये असतात ते। हे पनीर पण आणलेलं आहे, तर मग आज चला पनीर, वाटाणे आणि भात असं फ्राय करायचं आहे मला, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे। हे आणले, त्यांच्या पप्पांना बरं नाही आहे, दवाखान्यात घेऊन गेली होती, तो पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे। हे बघा, त्यांना आहे ना, म्हणजे 1 वर्षापासूनच्या गोळ्या, म्हणजे 1 वर्ष आधी गोळ्या चालू होत्या, पण त्या बंद झालेल्या होत्या। ते महादेवाच्या मंदिरावर पाणी टाकायला गेले ना, तेव्हापासूनच्या गोळ्या त्याच्या बंदच झाल्या होत्या। आता 1 वर्ष होऊन गेला ना, तेव्हाच्या गोळ्या बंद होत्या त्यांच्या, पण आता अचानक अजून त्यांची तब्येत बिघडली, तर परत मला दवाखान्यात घेऊन जावं लागलं। दवाखान्यात घेऊन गेली
आणि आपलं तर शेतीचं काम आहे, ते शेतीचं काम तर सुटत नाही, माणसं पण भेटत नाही, मजूर पण भेटत नाही. आता गहूमध्ये खूपच घाण होऊन गेली, तर फवारा पण मारायचा आहे. मग काय करते मग बिचारे. तसं मग मी आता दवाखान्यात घेऊन गेली, त्या आता गोळ्या 2 दिवस म्हटलं आराम करा, नंतर फवारा मारा. माणूस पण भेटत नाही. हे बघा, हे हे दही दही जिरा बघा केवढं आणलं. जी जास्त वस्तू लागणारी ती नाही आणत जास्त, आणि जे नाही लागणार ते जास्त आणतो. ते म्हणतात ना, काय म्हणतात ते, काय सांगितलं काय पाड उचतो ना आता तर हनुमान, ते तशी गोष्ट आहे राकेशची. बघा हे तुम्ही बघा. आणि ही डाळ पण मी 1 किलो सांगितली होती, तर बघा अर्धाच किलो घेऊन आला. हा त्याचा खाऊ आहे राकेशचा, माहिती तुम्हाला. प्रोटीन आहे. ओट्स म्हणतात याला, सकाळमध्ये लागतं त्याला नाश्त्याला. आणि पोहे हे बघा. मकेन जास्त आवडतं त्याला, पण आमच्यासाठी घेऊन येतो ना. आणि हे ब्रश, माझ्या मुलीने ब्रश आणलेले 10-12 ब्रश आणलेले. ती कॅन्टीन मधून तिने आणलेले 10-12 ब्रश. तरी पण त्याला आठवण नाही, तर 2 ब्रश आणले का मग याच्यावर फ्री भेटले ते काय मला माहिती नाही. आणि हा मूचा टोप, माझी मान खूप दुखते ना, हा आणला. मग स्प्रे, मूचा स्प्रे आणलेला आहे का. हे परत काय माहिती, ते पण काय माहित नाही मला. जे माहिती आहे ते तुम्हाला सांगितलं. चला तर मग मी आता पनीर भात फ्राय करते आता. चला तर मग रात्रीचा शिळा भात उरलेला आहे, मग आता तेच बनवणार आहे मी. चला तर आता हा किराणा भरते आधी, नंतर मग हा भात फ्राय करते. दवाखान्यातून यायला मला 12 वाजून गेले, तर मग आता उशीरच झालेला आहे स्वयंपाकाला, तर मग आता करते. चला मग तोपर्यंत बाय बाय. चला मी आता इथं शिळा भात पनीर घालून कसा गरम करते ते तुम्हाला दाखवते, आणि कसा बनवते ते. तर मी शिमला मिरची घेतलेली, कांदे कापून घेतले, अद्रक लसूणची पेस्ट, आणि ही आता डब्बू मिरची पण कापून घेते मी, ही पण टाकायची. आणि आता पनीर कापून घेते. पनीरचे बारीक बारीक तुकडे एवढंच कापणार आहे, एवढं ठेवून देते. याचे पण छोटे छोटे तुकडे करणार आहे मी. हे आता मस्त बारीक करून घ्यायचं आहे. खूप छान लागतो असा फ्राय केलेला भात, पनीर टाकून, शिमला मिरची टाकून. टमाटे आणि कोथिंबीर संपली आहे. ते माझ्या चुलत नातू आला ना, मग बाजारात गेली नाही मी त्याच्यासाठी. तर आता हे वाटाणे हे वाटाणे टाकते मी थोडेसे. लगेचच फ्रीजमध्ये ठेवावे लागतात ते, कारण आधीच त्यांचे फ्रीजमध्ये असतात. तर चला मी आता गॅस पेटवून कढई ठेवलेली. 2 पड्या तेल टाकायचे, आपल्याला जास्त नाही टाकायचे, भाताला जास्त तेल पण लागत नाही. राई टाकली, जिरं टाकलं, अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आता परतून घ्यायचं हे थोडं लालसर होईपर्यंत.
परतवत राहायचं आहे, थोडेसे छान मस्त असे लालसर होईपर्यंत. रात्रीचा शिळा भात आहे ना, मग तोच गरम करते मी. आता इथं वाटाणे टाकायचे आहेत, ते पण परतून घ्यायचे तेलामध्ये. आणि शिमला मिरची आणि ढबू मिरची पण टाकायची इथं, ते पण छान परतून घ्यायची. मस्त असं परतून घ्यायचे, खूप छान मस्त असं परतवतच राहायचं आहे, कारण हे सगळं असं एकजीव होऊन जातं ना, मग आपला भात खूप छान लागतो मस्त. आता मी इथं पनीर टाकलेलं आहे, ते पण छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे या सर्व वस्तूंमध्ये. बघा कसं मस्त दिसतंय. आता मीठ टाकूया चवीपुरतं, त्यानंतर थोडासा हिंग, ते पण छान परतून घ्यायचं आहे. मस्त असं एकजीव करून घ्यायचे. आता मी तर टाकणार आहे थोडी हळद. आता हा आपला शिळा भात आहे ना रात्रीच्या, त्याच्यामध्ये मी इथंच चटणी टाकून देणार आहे. 1 चम्मच चटणी टाकायची, कारण आपण मिरच्या पण टाकलेल्या आहेत. थोडासा मसाला टाकायचा आहे, नंतर आपल्याला मॅगी मसाला टाकायचा आहे याच्यामध्ये, पण आता थोडा हा घरचा मसाला टाकायचा आहे. आणि मीठ आपण तिथं पण पनीरमध्ये टाकलेलं मीठ आता भातामध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि छान मस्त असं इथंच मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. आता मी हा भात पनीरमध्ये टाकणार आहे, आपला जो असा मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये, हे बघा. आणि मस्त असं आता एकजीव करून घ्यायचं आहे, पूर्ण असं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. सर्वजण झोपलेले आहेत ना, म्हणून मला हळूहळू बोलते मी. तिथं बसायला गेली होती ना, मग खूप उशीर झाला तिकडनं यायला. नातू वारला, तिथं बसायला गेली होती मी किती वेळ, म्हणून उशीर झाला एडिटिंग करायला. आता बघा मॅगी मसाला टाकायचा आहे आपल्याला इथं. खूप जास्त चव आणणारा मॅगी मसाला आपल्याला इथं टाकला मी इथं. आता मस्त झाला आपला भात, खूप छान मस्त, खूप मस्त.